हाय, मी तुम्हाला आत्ता बोललेली आम्ही जस्ट महापुरुषाकडे चाललो आहे आमच्या देवाकडे. तर हे आता आम्ही आलो आहे महापुरुषाकडे. आमचा देव आहे, आमचं राखणदार आहे. आम्ही जेव्हा आम्ही इथे येतो तेव्हा आम्ही सुखरूप घरी जातो. आमच्या कोणाच्याही केसाला न धक्का लागता जसं आलो आहे तसे आम्ही व्यवस्थित सगळे मुंबईला जातो. हे आमचा राखणदार आहे. आम्ही ह्याला दर वेळेला येतो तेव्हा दर वेळेला भेट ही द्यायचीच असते आम्हाला त्यांना. तर आता माझे मिस्टर पूजा करतील. व्हिडिओ चालू आहे. आम्ही फायनली आलो आहोत. व्हिडिओ स्टार्ट. आता माझे मामा मामी पूजा करताय. हरशी खाली हरशी तुझी पंथी घेते, ह्याच्यावर पाय देऊ नको. पंटी काय असतं? तुझं पंथी स्टार्ट करू. स्टार्टच आहे. सांग ना कर. आजी बोललेली होती. दहावी पास झाले. हा धरे अगरबत्ती काढ. हे पकड, हातात पकडतो. हाय की 10वी पास झाला पण एकदाचा. आम्ही इथे देवाला नमस्कार करायला आता आलो आहे. आणि आमच्याकडे अशी प्रथा आहे की ह्या 5 वातीचा नारळ 5 वातीचे दिवे लावायचे असतात महापुरुषाला. हा आमचा राखणदार आहे. हा आम्हाला कधी पण गावी आल्यावर सुखरूप मुंबईला नेणारी ही जबाबदारी त्याची असते. आणि कधी आम्हाला काही इश्यू झाला नाही आहे. किती मोठं संकट असू दे, रस्ता विसरू दे, आम्हाला रस्ता त्याने दाखवला आहे. एकदा आठवतं का हेमंत तुला, आपण रस्ता विसरलेलो? आम्ही एकदा आलेलो 2 जण, मी आणि हेमंत. आम्ही बाहेर गेलेलो आणि आम्हाला अक्षरशः रस्ताच मिळत नव्हता. आम्ही इथेच फिरत होतो पूर्णपणे. म्हणजे आम्ही जवळ जायचो, परत रस्ता विसरायचो, रस्ता विसरायचो. तेव्हा आम्ही बाहेर उभं राहून ह्याला नमस्कार केला आणि सांगितलं आम्हाला घराचा रस्ता तू दाखवायचा. आम्ही विसरलो आहे, तू आम्हाला सुखरूप आमच्या घरी परत ने. तर त्याने ते केलं. किती वा पाया पड. अगरबत्तीला उभी कर. अगरबत्ती नाही पेटवायची. थांब. जीविका तू नमस्कार कर. दे मी पकडते. करते.